एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय आणि परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फुटल्याचा आरोप होतोय। प्रश्न उत्तर परीक्षार्थींना व्हॉट्सअपमधून दिल्याचा आरोप होतोय। कठोर कारवाई करा आणि परीक्षा घ्या, तक्रारदार गांगर्डेंची ही मागणी आहे। लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी ड्रग इन्स्पेक्टर यासाठी क्लास 2 यासाठी एक्झाम घेतली होती। त्याचे पेपर 20 मार्च 2026 म्हणजे 2 दिवस अगोदरच काही उमेदवारांकडे व्हॉट्सअपद्वारे आली होती। त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे चॅटिंगमध्ये की तुम्ही 78 ते 80 क्वेश्चन बरोबर लिहा, 10-12 क्वेश्चन चुकीचे लिहा आणि आपण जे ते 200 क्वेश्चन पैकी त्यातील 90 क्वेश्चन त्याचे ऑप्शन सुद्धा सेम आलेले आहेत। आपल्या मेन क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊन आपल्या तोफखाना पोलीस स्टेशन SP ऑफिस या ठिकाणी गेलो होतो, पण त्यांनी आपली फिर्याद घेतली नाही। त्यानंतर आपण त्याच्या अगोदर MPSC आयोगाला आणि FDAच्या मेन ऑफिसला स्वतः मुंबईला जाऊन तक्रार केली होती, त्याच्या पोचपावती दिलेली त्यांनी। आणि माझी MPSC आयोग आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांना अटक करण्यात यावी आणि जी ती साखळी आहे ती पूर्ण बाहेर काढण्यात यावी। तर मेहबूब शेख पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यांनी एक्सपोज केली आहे। त्यांनी असं म्हटलंय की या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे। आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत। दोषी कोणीही असो त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे। MPSCवरील विश्वास टिकवायचा असेल तर सत्य बाहेर आलंच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे।